शिर्डी येथे नव्याने स्थापन झालेल्या संजीवनी अकॅडमीची शाखा म्हणजे संजीवनी टॉडलर्स येथे संचालिका मनाली कोल्हे यांच्या विचाराने तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धेत टिकण्यासाठी मनाली कोल्हे यांच्या विविध उपक्रमांनी विद्यार्थी आपले कलागुण सादर करत असतात आणि याच प्रकारे संजीवनी टॉडलर्समध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली। या कार्यक्रमासाठी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांची देखील उपस्थिती होती, तर संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या डायरेक्टर मनाली कोल्हे या देखील हजर होत्या। यामध्ये मुलांनी विठ्ठल आणि रुक्मिणीचा पोशाख परिधान केला होता, तसेच आषाढी एकादशीचे महत्त्व मुलांना समजावून सांगण्यात आले। या प्रसंगी दिंडी आणि पावली काढण्यात आली। आषाढी एकादशी निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आलं होतं। यावेळी मुलांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करत पारितोषिकं पटकावली आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पत्रकार बाबूजी पुरोहित आणि संध्या शेळके हे हजर होते। अशा प्रकारचे कार्यक्रम नेहमीच संचालिका मनाली कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असतात। एक अतिशय सुंदर आकर्षक असा हा कार्यक्रम होता। ज्यांना ही कल्पना सुचली, ज्यांनी नियोजन केलं ते सगळे शिक्षक शिक्षिका धन्यवादाला प्राधिकारी आहेत। इंग्लिश माध्यम म्हटल्यानंतर डॅड मॅम येतं, पण त्यानंतर विठ्ठलाला इथं आणलं म्हणजे या शाळेमध्ये सुद्धा भारतीय संस्कृतीला जपणारा शिक्षक वर्ग आहे, हा माझ्या दृष्टीने खूप आनंदाचा विषय। संजीवनी टॉडलर ह्या स्कूलच्या ज्या डायरेक्टर आहेत मनालीताई कोल्हे, ह्या इंग्लिश मीडियम चालवतात, परंतु इंग्लिश मीडियममध्ये पण आपली भारतीय संस्कृती जशी आहे त्या आपला जसा देश आहे वेश आहे त्याप्रमाणे आपल्या मुलांना ते दाखवण्यासाठी आषाढी देवशयनी आषाढी एकादशीचा हा कार्यक्रम आयोजित केला। ह्या कार्यक्रमामध्ये छोट्या छोट्या मुलांनी जो कार्यक्रम दाखवला त्यात त्यांनी त्यांची वेशभूषा त्यांनी जे सादरीकरण केलं ते अतिशय उत्कृष्ट होतं आणि ते सादरीकरण करण्यासाठी येथील जे शिक्षक वर्ग आहे यांनी सुद्धा ते व्यवस्थित त्यांच्याकडून करून घेतलं। आईवडिलांनी त्यांना तेवढी साथ दिली, पण ह्या कार्यक्रमामध्ये मला एक उणीव अशी म्हणजे वाटली की आईवडील इथं हजर असायला पाहिजे होते आपल्या मुलांचं कौतुक करण्यासाठी, कारण ह्या इतके छोटे मुलं आहे का ह्या छोट्या मुलांना सांभाळणं आपण घरीच बऱ्यापैकी आई वैतागलेले असते आणि हे शिक्षक वर्ग हा कसा मुलांना सांभाळतो त्यांच्याकडून कसं करून घेतो हे अतिशय उल्लेखनीय आहे। आणि मी ह्या मनालीताई कोल्हे आणि त्यांचा जो स्टाफ आहे त्यांचं कौतुक करते। आणि खरं ह्याच वयामध्ये मुलं बऱ्यापैकी शिकलेले असतात, आपल्याला काय वाटतं आपण मोठं झाल्यानंतर मुलांकडून खूप अपेक्षा ठेवतो का आपल्या मुलांनी हे करावं ते करावं, पण हे संस्कार हे रुजवण्यासाठी खरं हे बालवयातच असतं। आपल्याला वाटतं आपल्या हे मुलं छोटे यांना कळत नाही, पण ह्याच वयात ते भरपूर काही शिकलेले असतात। गंध डोक्याला लावणे, आपलं धोतर घालणे, आजकाल जीन्सची पॅन्ट घालतात, पण धोतराचा आपल्या इथील जे वातावरण आहे या वातावरणानुसार धोतर हा पेहराव अतिशय म्हणजे उपयोगी आहे त्याप्रमाणे पाहिजे, पण आता काळानुसार सगळं बदलावं लागतं। पण काही ठराविक वेळेला सणासुदीला हा प्रकारचा वेशाव हे सगळं पाहिजे हे अतिशय उल्लेखनीय आहे। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एस9 मीडिया, शिर्डी।